आपल्यासोबत स्वतः वैभव नाईक आहेत. सिंधुदुर्गात शिंदे सेनेकडून पैसे वाटप केल्याचा त्यांनी आरोप केलेला आहे. वैभवजी, तुम्ही एक व्हिडिओ ट्विट केला आणि स्वतः तुम्ही म्हणता की एकनाथ शिंदे पैशांची बॅग घेऊन आले होते. नाही, खरं तर कालच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने पैशाचं वाटप झालं आणि त्याच पद्धतीने आता दोन्ही पक्षाकडनं सत्ताधारी पैशाचं वाटप होत आहे. खरं तर कालच्या रविवारी एकनाथ शिंदे साहेब मालवणमध्ये आले होते आणि त्यांनी कशा पद्धतीने ते बॅग आणलं ते आपण बघताय आणि त्याचं वाटप कालपर्यंत सुरू होतंय. दोन्ही पैशाचं वाटप या ठिकाणी होतंय आणि निवडणूक आयोगच्या पोलीस यंत्रणा अत्यंत चिडीचूप आहे. वैभवजी, तुम्ही याची रीतसर तक्रार केली का निवडणूक आयोगाकडे? नाही, खरं तर आता सत्ताधारी लोकांनी तक्रार केलेल्या लोकांनी तक्रारीला दखल घेत नाही तर आमची दखल कोण घेणार. परंतु आम्हाला ज्या प्लॅटफॉर्मवर हे करायचं आहे त्या प्लॅटफॉर्मवर आम्ही ही भूमिका आमची मांडणार आहोत. वैभवजी, तुम्ही म्हणता की पैशांच्या बॅगा आणल्या होत्या, प्रूफ तुमच्याकडे आहे का? तसं तुम्ही देणार आहात का हे प्रूफ? नाही, आता आपण व्हिडिओमध्ये बघितलं असाल की ह्या बॅगा कशासाठी आणल्यात, किती जड होत्या, हाच प्रूफ आहे. त्यामध्ये निवडणूक आयोगाने याची चौकशी केली पाहिजे. त्यावेळेस केली पाहिजे होती. सामान्य लोकांच्या तुम्ही गाड्या तपासता तर हेलिकॉप्टर सुद्धा तपासली पाहिजे. वैभवजी, सगळ्या राज्याचं लक्ष वेधून घेते सिंधुदुर्गाची निवडणूक. एकीकडे निलेश राणे भाजपवर आरोप करतात की ते पैसे वाटतात आणि तुम्ही शिंदे सेनेवर आरोप करतात की शिंदे सेना पैसे वाटते. नाही, मी पहिल्या दिवशीपासून दोघांवर सांगतोय की लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये हे एकत्र पैसे वाटत होते. आता त्यांच्यामध्ये फाटाफूट झालेली आहे. त्यामुळे कोण पैसे वाटतं हे त्यांना दोघांना माहिती आहे. त्यामुळे ते एकमेकावर तक्रार करतात. परंतु हे दोघंही पैसे वाटतात अशी माझी ठाम भूमिका आहे. वैभवजी, तुम्ही साम टीव्हीशी संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद. आपण बघतोय शिंदे सेनेकडून पैसे वाटप असल्याचा गंभीर आरोप ठाकरे सेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केलेला आहे. एकनाथ शिंदे प्रचार सभा घेण्यासाठी सिंधुदुर्गात आले होते तेव्हा पैशांची बॅग घेऊन आले आणि ते पैसे त्यांनी निलेश राणेंना दिले असा गंभीर आरोप वैभव नाईक यांनी केला. मात्र वैभव नाईक यांनी या संदर्भात कुठेही निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली नाही. आमच्या तक्रारीची कोण दखल घेणार असं त्यांचं म्हणणं आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.